Hello everyone. In this lecture, we are going to see the next example of calculation of quantity index number by weighted methods. Okay. See the third question. Calculate quantity index number by Fisher's method only. If you want to calculate quantity index number by Fisher's method, then you want to calculate or you have to calculate Laspeyres and Pasteu's method. Okay. That's why it is indirectly you have three questions: Laspeyres method, calculation of quantity index number by Laspeyres method, Pasteu's method and Fisher's method. याचा अर्थ काय बघा की फक्त फिशर्स मेथड म्हणलेला आहे, पण याचा अर्थ फिशर्स मेथडसाठी आपल्याला या दोन मेथड्स लागतातच, लास्पेक्स पास्चेस. त्यामुळे तुम्हाला इनडायरेक्टली तिन्ही मेथडनी सुद्धा कॅल्क्युलेशन करायचं आहे. आता लास्ट लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की क्वांटिटी इंडेक्स नंबर कसा कॅल्क्युलेट केला जातो ते बघा. In this example, consider 2012 as a current year and 2004 consider as a base year. Therefore, this is your question. Okay, commodity ABCD 2004, that is base year price, which is denoted by P0, and base year quantity, which is denoted by Q0. Current year price, which is denoted by P1, and last one current year quantity denoted by Q1. Okay, you have to calculate quantity index number by Laspeyres method and Pasteu's method. Firstly, Laspeyres method, that is this notation is for quantity index number by Laspeyres method. Write the formula of summation Q1 upon Q0 into 100 only. Likewise, in Pasteu's method, Q01 by Pasteu's method P, write a formula summation Q1 upon Q0 into 100 only. Okay, then you have to use weight for the different method. Okay, just use a base year price as a weight for Laspeyres method and just use current year price, that is P1, as a weight for Pasteu's method. Okay, फक्त तुम्हाला सांगितलेलं होतं की लास्पेक्स मेथडमध्ये P0 हे वेट वापरायचं आणि पास्चेस मेथडमध्ये P1 हे वेट वापरायचं. तर तुम्हाला ॲटोमॅटिक फॉर्म्युले तयार होतील. फॉर्म्युले तयार झाल्यानंतर तुम्हाला याचे कॅल्क्युलेशन्स टेबल, म्हणजे हे तुम्हाला या ठिकाणी केलेले आहेत 4 कॉलम्स कॅल्क्युलेशन टेबल तुम्हाला तयार करायचे. आता बघा, फर्स्ट कॉलम Q1 इंटू P0 हा तुम्हाला करायचं. या ठिकाणी Q0 P0 हा तुमचा असेल, Q1 P1 या ठिकाणी असेल आणि Q0 P1 या ठिकाणी असेल. आता हे कॅल्क्युलेशन काय केलं आहे बघा, Q1 इंटू P0 दॅट इज करंट इयर क्वांटिटी इंटू बेस इयर प्राईस, या दोघांचं मल्टिप्लिकेशन, याचा अर्थ 20 इंटू 10 200. ओके, 40 इंटू 15 600. या पद्धतीने कॅल्क्युलेशन्स केलेले आहेत. याची सम तुम्हाला लक्षात येऊ शकेल. 2050 ही सम आहे, ही तुम्हाला इथे या ठिकाणी राईट डाऊन केलेले आहे. तर नेक्स्ट कॉलम काय बघा, Q0 P0 दॅट इज बेस इयर प्राईस अँड करंट इयर प्राईस, सॉरी बेस इयर प्राईस अँड बेस इयर क्वांटिटी. दॅट इज 20 इंटू 8 160. Okay, 40 into 13 520, 50 into 12 600 and 20 into 20 400. ह्याची सम काय 1680 तुमची या ठिकाणी सम असेल. मल्टिप्लाय बाय 100 विच गिव्स आन्सर 122.02, which indicates that 22.02% net increase in quantity consumption. ओके, हे लास्ट लेक्चरमध्ये तुम्ही कसं रिमार्क लिहायचं आहे तो पाहिलेलंच आहे. ओके, पास्चेस मेथडमध्ये बघा दोन तुमचे काय काय कॉलम्स होतील, Q1 P1, लास्ट वन Q0 P1 या ठिकाणी केलेले आहेत. ओके, Q1 P1 मल्टिप्लिकेशन ऑफ Q1 अँड P1 करू शकता तुम्ही. Q1 and P1 याचा अर्थ 40 into 10 400, 60 into 15 900. या पद्धतीनं सम करून घ्या. 2550 ही तुमची या ठिकाणी सम असेल. आणि लास्ट कॉलम Q0 into P1 दॅट इज मल्टिप्लिकेशन ऑफ
बेस इयर क्वांटिटी अँड करंट इयर प्राईस यांचे मल्टिप्लिकेशन तुम्हाला करायचे म्हणजे काय होईल बघा 8 into 40 320 13 into 60 700 okay sorry 780 okay 12 into 50 600 and 20 into 20 400 the sum in 2100 ही या ठिकाणी लिहिलेलं आहे बघा याचा मल्टिप्लाय बाय 100 करा which gives you answer 121.41 which indicates that 21.42% net increase in quantity consumption. ग्रेटर 100 आलेला आन्सर त्यामुळे त्यातून प्लस साईन येईल त्यामुळे इन्क्रीज लिहा आणि लेसर 100 असेल तर मायनस साईन येईल याचा अर्थ डिक्रीज लिहा तुम्हाला लक्षात येऊ शकेल ते. आता लास्ट मेथड काय आपला आन्सर आहे म्हणजे याला तुम्हाला मार्क्स असणार आहेत बाय फिशर्समध्ये याला नसणार आहेत लक्षात ठेवा कारण आपण ही मेथड सॉल्व करण्यासाठी या दोन कॅल्क्युलेशन्स आपण फाइंड करून घेतले. आता क्वांटिटी इंडेक्स नंबर बाय फिशर्स मेथड that is square root of geometric mean of last place method and fastest method. Okay, that is the square root of 122 not to multiply by 12142 which gives you answer 120. याचं मल्टिप्लिकेशन करा आणि स्क्वेअर रूट घ्या म्हणजे 120.71 असं आन्सर येईल 121.71 which indicates that there is 21.71% net increase in quantity consumption. Okay, say another example. This is the fourth example. Calculate quantity index number by last place and past year's method only. आता मागच्या एक्झाम्पलमध्ये फक्त फिशर्स मेथड होती आता एक मेथडसुद्धा तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चनसाठी विचारू शकतात फक्त लास्ट प्लेस मेथड फक्त पास्ट टेस्ट मेथड किंवा फक्त फिशर्स मेथड विचारू शकतो. ओके त्या पद्धतीने त्याचं कॅल्क्युलेशन करा. आता पहिल्यांदा क्वेश्चन बघा हा तुमचा क्वेश्चन आहे कमोडिटी ए बी सी दिले प्राइस फॉर 2010 दॅट इज बेस इयर 2010 is a base year and 2020 considered as a current year. Okay, therefore the price for 2010 is a base year price. Okay, and price for current year is a P1, it is a P0. Quantity for base year that is Q0 and quantity for current year is a Q1. Okay, याला नोटेशन दिल्यानंतर फक्त मल्टिप्लिकेशन करायचं आहे फक्त कॅल्क्युलेशन कशाचं करायचं आहे बघा हे तुम्ही फॉर्म्युले लिहून घेऊ शकता समेशन Q1/Q0 मल्टिप्लाय बाय 100 Q1/Q0 मल्टिप्लाय बाय 100 फक्त वेट काय यूज करायचं याला P0 याला P1. ओके ॲटोमॅटिक तुमचे फॉर्म्युले तयार होतात किंवा कॉलम्स काय तयार करायचे ते तयार होऊ शकतात. हे 4 कॉलम तुम्हाला तयार करायचे तर बघा फर्स्ट कॉलम कसं केला आहे Q1 × P0 हे तुमचं Q1 × P0 म्हणजे 32 मल्टिप्लाय बाय 50 1600 हे आन्सर येईल 30 × 40 1200 and 16 × 50 सॉरी इज इक्वल्स टू 800 याची सम काय होईल पण 3600 होईल. या ठिकाणी तुम्ही घेतलेला आहे 3600. आता नेक्स्ट कॉलम Q0 P0 म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ बेस इयर प्राइस इंटू करंट बेस इयर क्वांटिटी 32 × 50 1600. ओके 30 × 35 म्हणजे 1050 16 × 50 55 880 याची सम काय होईल बघा 3530 हे तुमचं आन्सर आहे विच इज मल्टिप्लाय बाय 100 विच गिव्स यू आन्सर 101.98 which indicates that there is 1.98% net increase in quantity consumption. Likewise, it is another method for calculation of quantity index number purchase method. It is a formula of summation Q1 P1 upon summation Q0 P1 multiplied by 100
यासाठी तुम्हाला 2 कॉलम तयार करायचे आहेत, Q1 P1 अँड लास्ट वन Q0 P1. ओके, Q1 P1 नथिंग बट मल्टिप्लिकेशन ऑफ Q1 and P1, current year quantity and current year price. 40 multiplied by 50, 2000. 35 multiplied by 40, 1400. अशा पद्धतीने करून घ्या. याचा आन्सर येईल 4300. and last column Q0 P1, Q0 P1, that is multiplication of Q0 and P1. 40 multiplied by 50, 2000. 35 into 35, 1225. 18 into 55, 990. याचा आन्सर येईल 4215. हे तुमचा आन्सर या ठिकाणी लिहिलेला आहे. मल्टिप्लाय बाय 100 विच गिव्स यू आन्सर 102.01, which indicates that there is 2.01% net increase in quantity consumption. Okay.